विटा येथील मायनीकडून तासगावकडे विटामार्गे जाणाऱ्या NH 160 या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी कोल्हापूर येथील सहाय्यक महामार्ग अभियंत्यांची भेट घेऊन रस्त्याच्या रुंदीतील तफावतीबाबत सविस्तर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या कामात निर्धारित मीटरपेक्षा रुंदी न ठेवता कमी रुंदीचा रस्ता बांधला जात असल्याचा आरोप भिंगारदेवे यांनी केला आहे. जुन्या रस्त्याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि सध्याच्या कामाची तुलना केल्यानंतर दोन्ही रुंदीत मोठी तफावत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्क ऑर्डरनुसार मंजूर असलेली रुंदी आणि प्रत्यक्षात होत असलेले काम यामध्ये फरक असल्यास हा शासनाच्या निधीचा गैरवापर असून सार्वजनिक हिताला बाधक ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या रस्त्याच्या गटार आणि नव्या हायवेच्या गटारामध्ये सुमारे 8 ते 10 फूट अंतर आहे. यावरून पूर्वीचा रस्ता अधिक रुंद होता आणि नव्याने अरुंद रस्ता उभारला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच विटा शहरातील BSNL कार्यालयापासून रस्ता पूर्वेकडे सरकवून बांधकाम सुरू असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे. रस्त्याचा मार्ग बदलून पूर्वेकडील काही धनदांडग्यांना लाभ मिळवून दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान विटा शहरातील वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. योग्य नियोजन न झाल्यास भविष्यात ट्रॅफिक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हायवेची रुंदी पूर्वीच्या सर्वेनुसार 30 मीटर निश्चित असल्याने अनेक व्यावसायिकांनी नियम पाळून आपली बांधकामे मागे घेतली होती. आता जर रुंदी कमी केली जात असेल तर संबंधित व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचेही भिंगारदेवे यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांनी 8 दिवसात स्थळ पाहणी करून सत्यस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी केली आहे. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.